सो SYBA, आय होप की अभ्यास बऱ्यापैकी चालला आहे. आपला सिलेबस संपला आहे. पण एक दोन जण मला भेटले आणि त्यांनी सांगितलं, सर थोडेसे अजून गणित द्या ना, म्हणजे मजा येईल, शिकायला बरं वाटेल. ठीक आहे, AI चा काळ आहे, आपल्याला काही जास्त विचार करायची किंवा चिंता करायची, घाबरायची गरज नाहीये. परत थोडंसं AI मारलं, बरं तुम्ही मारू शकता. ग्रोक आहे, जेमिनाय आहे, ChatGPT आहे, परप्लेक्सिटी आहेत, असे अनेक आहेत. बरोबर, तुम्ही माझ्यापेक्षा जास्त पुढारलेले आहात टेक्नॉलॉजीच्या बाबतीत, तर त्याचा वापर करा आणि मला सजेस्ट करा कमेंटमध्ये की सर हा पण एक AI आहे, चांगला आहे. राईट, एथिकल यूज ऑफ AI नेहमी करावा, त्याबद्दल मी कधीच नकार देत नाही. पण AIच्या मदतीने पूर्ण असाइनमेंट पूर्ण करणं किंवा रिपोर्ट्स पूर्ण करणं किंवा प्रोजेक्ट पूर्ण करणं, याचा मी विरोध करतो. AI तुमच्या कामाची मदत झाली पाहिजे, काम नाही. फरक आहे. राईट, बस तो फरक आपण जाणून समजायचा आहे आणि अभ्यास आपला करायचा आहे. नथिंग मच. बघूया, मी छोटे छोटे सम्स बनवलेले आहेत जे मला 5 मार्कासाठी उपयोगाचे पडतील. आपण ऑलरेडी केलेले आहेत, पण पुन्हा थोडेसे बघूया. क्षेत्र आपल्याला माहिती आहे, उत्पादक असेल, व्यापारी असेल, टक्केवारी किती आहे? 1. बरोबर. हॉटेल रेस्टॉरंट चालवत असाल, टक्केवारी किती आहे? 5. आणि तुम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर असाल, टक्केवारी किती आहे? 6. राईट, राज्यानुसार आपण बघावं तर 1.5 करोड आणि स्पेशल कॅटेगरी स्टेट्सला किती आहे? 75 लाख. बरोबर. सर्व्हिस प्रोव्हायडर असाल तर तुम्हाला मर्यादा किती आहे? 50,000. आवाज येत असेल ठाकाक ठुकूक ठाकाक ठुकूक. आपण त्या काळात जगतो आहोत जिकडे सिमेंटचे जंगल उभे राहत आहेत, त्या जवळपास बिल्डिंगचं काम चालू आहे. आपला अभ्यास थांबवू नये. बरोबर. योग्य त्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून अयोग्य गोष्टींवर दुर्लक्ष करणं ही एक कला आपण शिकणं आजच्या काळात गरजेचं आहे. तर त्या आवाजाला करा इग्नोर. आपले व्हिडिओ अनएडिटेड असतात. आपल्या व्हिडिओमध्ये जरा सुद्धा फेरफार नसतो. जे असतं तंतोतंत तसंच असतं. म्हणून पियुष राणा बसलेला तर बसलेलाच दिसणार, इथेच बघतोय तर इथेच बघताना दिसणार, गप्प आहे तर गप्पच दिसणार. राईट, थोडासा एक कट तुम्हाला सापडणार नाही. चला बघूया. येस, तर एक मार्कर घेऊन टाकूया आपण. थोडासा टेक्नॉलॉजीचा वापर शिकतोय. पहिला क्षेत्र आपण पकडलेला आहे उत्पादक आणि व्यापारी. मर्यादा काय आहे? 1.5 करोड आणि स्पेशल कॅटेगरी स्टेट्समध्ये 75 लाख. टक्केवारी किती आहे? 1. या 3 गोष्टी आपल्या डोक्यात राहिल्या फिट की गणित सोडवणं सोपं पडतंय. उदाहरण बघा, त्यांनी दिलंय, श्री राजेश महाराष्ट्रातील व्यापारी, सामान्य राज्य आहे. बरोबर. यांची मागील आर्थिक वर्षातील एकूण उलाढाल 80 लाख आहे. ते संरचना योजनेत निवडतात. सध्याच्या आर्थिक वर्षात त्यांच्या राज्यातील उलाढाल 85 लाख आहे. सर्व आंतरराज्यच आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. संरचना अंतर्गत देय GST काढा. ठीक आहे, व्यापारी आहे. बरोबर आहे, महाराष्ट्रातला आहे. ठीक आहे, 1.5 करोडची मर्यादा आहे आणि 1% टॅक्स आहे. याची उलाढाल झाली किती? 85 लाख. म्हणजे किती शून्य आहेत? 5. 1% म्हणजे किती शून्य जातील? 2. 5 मधनं 2 गेले, किती उरले? 3. 85 एके 85 आणि 3 शून्य म्हणजे टॅक्स किती येणार आहे? 85,000. अर्धा 42,500 जाणार CGST ला आणि अर्धा 42,500 जाणार SGST ला. सोपं आहे. कॅल्सीवर करायचं असेल तर 85 लाख म्हणजे 85 वर 5 शून्य गुणिले 1%. ठीक आहे, तुम्हाला डायरेक्टली कॅल्सीवर येणार आहे 85,000 भागिले 2 म्हणजे 42,500. 42,500 आज काहीतरी नाकावर झालंय लफडं माझ्या. ओके, 85,000 तुमचं आलेलं आहे GST. येस, आणि याला जर आपण डिवाइड करतोय तर किती येणार आहे? 42,500 हे तुमचं CGST येणार आहे आणि 42,500 तुमचं SGST येणार आहे. कळलं? सिंपल. सोडवण्याची पद्धत हीच ठेवा. पात्रता तपास, मागील फायनान्शियल इयरमध्ये उलाढाल 80 लाख होती, जी 1.5 करोडपेक्षा कमी आहे. लागू दर राज्यातील उलाढाल 1% आहे. राज्यातील उलाढाल त्याची आहे 85 लाख. एकूण देयक GSTचा 85 लाखावर 1% म्हणजे 85,000. विभागणी करूया, भागिले 2 करून आटपलं. येस. उदाहरण 2, सुश्री प्रिया म्हणजेच कोण? कुमारी. ठीक आहे, आसामतील उत्पादक आहे. आसाम मधील उत्पादक, आसाम हे स्पेशल कॅटेगरी स्टेट आहे. मर्यादा किती आहे? 75 लाख. 1.5 करोड चालणार नाहीये. बरोबर. टक्केवारी किती आहे? 1%. बघूया पुढे. आता 75 लाखाची घंटी डोक्यात फिट ठेवायची. ती पार केली तर तिला GST लागू, कंपोजिशन स्कीम लागू पडणार नाहीये, आणि ती पार नाही केली तर 1% टॅक्स लागू पडणार आहे. स्वतःला या गोष्टींशी अगदी निर्धार पक्का ठेवा. कंडिशन्स काय आहेत त्या.
यांची मागील फायनान्शियल इयरमध्ये उलाढाल 60 लाख आहे आणि संरचना योजना निवडतात. सध्याची राज्यातील उलाढाल त्यांची 70 लाख आहे. ठीक आहे, 75 लाखापेक्षा कमी आहे, नो प्रॉब्लेम. 75 लाखापेक्षा कमी, 70 लाख, 7वर 6 शून्य, 1% म्हणजे किती शून्य कमी होणार आहेत? 2. 6 मधनं 2 गेले 4, म्हणजे तिची एकूण टॅक्स किती येणार आहे? 70,000. बरोबर, 70चं अर्ध 35, 35 जाणार आहे CGST ला, 35 जाणार आहे SGST ला. बघूया. ओके, मागील वर्षाची उलाढाल 75 लाख पात्र आहे. लागू दर 1% आहे. राज्यातील उलाढाल तिची 70 लाख आहे. एकूण देयक 70 लाखावर 1% म्हणजे 70,000 भागिले 2 केलं 35. येस, कळलं? सोपं. हा, बस आपल्याला कॅल्सी वापरायची थोडीशी सवय टाकावी लागणार. श्री अमित महाराष्ट्रातील व्यापारी आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. उलाढाल 1.40 कोटी म्हणजे 1.5 कोटीपेक्षा कमी आहे. ओके, आणि संरचना योजना निवडतात. सध्याची राज्यातील उलाढाल 1.45 कोटी आहे. परत तेच झालं, 1.5 कोटीपेक्षा कमी आहे ना, बरोबर. अरे देवा, बघा मला झोपायला लागली, तुम्हाला काय होणार आहे? 5 लाख सूट पुरवठा समाविष्ट का, पण संपूर्ण उलाढालीवर. आता ते समाविष्ट काय आहे काय नाहीये उडत गेलं, आपल्याला फक्त एकूण उलाढाल बघायची आहे. तो टॅक्स फ्री गोष्टी वीक का टॅक्सेबल गुड्स वीक, आम्हाला त्याच्याशी काही लेनदेन नाहीये. पात्रता 1.5 कोटीपेक्षा कमी आहे, पात्र आहे, नो प्रॉब्लेम. टक्केवारी 1. आता त्याची उलाढाल आहे 1,45,00,000 म्हणजे 5 शून्य. बरोबर, 5 मधनं 2 गेले 3 म्हणजेच 1,45,000. बरोबर, 14चं अर्ध 7, 5चं अर्ध 2 आणि अजून एक, राईट, म्हणजेच काय तर 72,500. 72,500 एवढं आहे तुमचं GST लागू पडणार. कळलं? येस. क्षेत्र क्रमांक 2 आपल्याकडे आहे. काय आहे? हॉटेलवाले आहेत. बंधू आपले कोण आहेत? आता हॉटेल चालवत आहेत. क्षेत्र 2 रेस्टॉरंट मालक, पण दारू शिवाय अल्कोहोल विकता येत नाही, ही मर्यादा लक्षात ठेवायची आहे. टक्केवारी किती आहे? 5% आहे. बरोबर आहे? येस, हे आपल्याला माहिती आहे. उलाढालीची मर्यादा आहे 1.5 करोड, काही प्रॉब्लेम नाहीये. बघूया. श्री शर्मा महाराष्ट्रातील रेस्टॉरंट यांच्या मागील फायनान्शियल इयर उलाढाल 45 लाख आणि संरचना योजना निवडतात. सध्यातील त्यांची उलाढाल आहे 55 लाख, 1.5 लाखापेक्षा कमी आहे, नो प्रॉब्लेम. मग 55 गुणिले 5 तुम्हाला येत असेल तर उत्तम, मला येत नाहीये. 5 5 25, 2 वर गेले, परत 5 5 25 अधिक 2 27 म्हणजेच 2,75,000. ओके, 2 लाखाचं अर्ध 1 लाख आणि 75चं अर्ध 37,500 म्हणजे 1,37,500 ही आमची फूट होणार आहे टॅक्स. कॅल्सीवर करताना 55 लाख गुणिले 5% तुम्हाला डायरेक्ट उत्तर मिळणार आहे 2,75,000 भागिले 2. हे जर तुम्ही कराल तर 1,37,500, 1,37,500 एवढा तुमचा टॅक्स येणार आहे. कळलं? सिंपल. श्री नेहा, आता बघा स्पेशल कॅटेगरी सगळ्या पोरीच पकडल्यात, AI पण हुशार आहे. नेहा उत्तराखंडातील रेस्टॉरंट विशेष श्रेणी, बरोबर, यांची मागील फायनान्शियल उलाढाल 60 लाख होती, या वर्षी 65 लाख आहे. ठीक आहे, बरोबर. स्पेशल कॅटेगरी स्टेटला किती मर्यादा? 75 लाखाची मर्यादा आहे, त्यापेक्षा कमीच आहे ना बाईचा आपल्या. ठीक आहे, मग 65वर 5, 5 5 25, 2 गेले, 5 30 अधिक 2 32 म्हणजेच 3,25,000. बरोबर, 3चं अर्ध माहित नाही. ठीक आहे, मग बे कम बे, बरोबर, 1 उरला 12, बेसक 12 म्हणजे 162,500 एवढं त्याचं टॅक्स येणार आहे. बघूया. बरोबर, 3,25,000 आलं आपल्याला. कॅल्सीवर करायचं असेल तर असंच करा, 65 लाख गुणिले 5%, डायरेक्ट येणार 325 भागिले 2. तुमच्याकडे कॅल्सी नसेल तर आमचे कॉमर्सचे मित्र तुमचे असतील जवळपास बसणारे, त्यांना सांगा की बाबा माझ्या ह्या तारखेला कॅल्सी घेऊन ये, मला तुझी मदत लागणार, पण परत द्यायचं. ओके, आपला पेपर आटपून परत द्यायचं.
ठीक आहे, तो वाद करायचा नाही. कॅल्सी घ्या मदत म्हणून, कॅल्सी वापरा परीक्षेत आणि परत ते त्यांना द्या ज्यांच्याकडून आपण घेतो. कळलं? उदाहरण तिसरं, श्री कुमार गुजरातमधील रेस्टॉरंट चालवत आहेत. म्हणजे आपलं सेव टमाटाનું શાક आणि बाजरे की रोटली आणि ते दही आणि ते काय अजून काय असतं, काठियावाडीत गेलेत का बघा जाऊन काय असतं ते. मी जात नाही, मला आवडत नाही विशेष वेज. फायनान्शियल इयर उलाढाल 1.20 कोटी आणि संरचना योजना. सध्याची राज्यातील उलाढाल 1.35 कोटी आहे. 1.5 कोटीपेक्षा कमी आहे बरोबर. टक्केवारी किती आहे? 5. 5 5 25, 5 आणि 2 कॅरी, 5 3 15 अधिक 2 17, 1 कॅरी, 5 1 5 अधिक 1 6, म्हणजे 6 7 5, 6,75,000. बरं, तुम्ही श्रीमंत आहात कॅल्सीवाले, मला हे तोंडी करायची सवय झालेली आहे, गरीब माणूस मी. बघा 6,75,000 आलं, भागिले 2 केलं की 3 37 500, 3 37 500 CGST आणि SGST. कळलंय? येस. आता क्षेत्र क्रमांक 3 आपलं इतर म्हणजेच काय, सेवा क्षेत्र आहे. सेवा क्षेत्रात तुम्हाला मर्यादा किती आहे? 50 लाख. टक्केवारी आपली किती आहे? 6%. बरोबर, सिंपल. बस तेवढंच लक्षात ठेवायचं आहे. श्री सिंह आपले कुठचे आहेत? महाराष्ट्रातील आहेत, फ्रीलान्सर आहेत. ओके, नो प्रॉब्लेम. फायनान्शियल मागील वर्षात त्यांची उलाढाल होती 35 लाख आणि आता मात्र उलाढाल आहे बाप्याची आपल्या 42 लाख. 50 लाखापेक्षा कमी आहे. कंपोजिशन स्कीम मध्ये रजिस्टर करू शकतो. टक्केवारी किती आहे? 6. मग 42 वर 6, 6 दुणे 12, 1 गेला, 6 चोक 24 अधिक 1 25, म्हणजे 2,52,000. ठीक आहे, बघा. ओके, श्रीमंत लोक कॅल्सीवर फटाफट करा, काही प्रॉब्लेम नाही. माझ्यासारख्या गरिबांसारखंच राहणं पाहिजे असे माझी अजिबात मागणी नाही. तुम्ही श्रीमंत राहा, कॅल्सीवर करा. 2,52 त्याचे अर्धे 1,26,000, 1,26,000 CGST आणि 1,26,000 SGST. कळलं? ठीक आहे, जाऊ पुढे. ओके, उदाहरण 2, सुरुश्री गुप्ता मिश्रित पुरवठादार मुख्यतः सेवा केरळमध्ये. आता हे स्पेशल कॅटेगरी स्टेट इकडे लागू पडत नाहीये, बरोबर. उलाढाल मागील वर्षाची होती तिची 48 लाख आणि या वर्षी बाईने काम केलंय 49 लाख. ओके, मग 49 गुणिले 6, 6 9 54, 4 आले, 5 वर गेले, 6 चोक 24 अधिक 5 29, म्हणजे 294, 2,94,000 एवढा तिचा एकूण टॅक्स होतोय. भागिले तुम्ही 2 करणार, म्हणजे 1,47,000 CGST आणि 1,47,000 SGST. कळतंय? शेवटचं गणित तुमच्या समजण्यासाठी तुमच्याच मागणीवर, पण नीट बघा, पूर्ण व्हिडिओ बघा, प्रॅक्टिस करा. असेच सम्स एक्झाम्समध्ये विचारले जातील जेणेकरून तुम्हाला चांगलं मार्क स्कोर करायला मिळतील. श्री पटेल हा त्रिपुराचा आहे, विशेष कॅटेगरी स्टेटचा आहे, पण 50 लाखाचीच मर्यादा सगळ्यांना सरसकट लागू आहे. इथे 1.5 करोड आणि 75 लाखाची विभागणी करायची गरज नाहीये. ओके, मागील वर्षी बाप्याची आपल्या उलाढाल होती 40 लाख आणि आता सध्याची उलाढाल आहे 45 लाख. मग 45 लाखावर 6%, 5 सक 30, 3 गेले, 6 चोक 24 अधिक 3 27, 2,70,000. 2चं अर्ध 1, 70चं अर्ध 35, 1 35, 1 35. कळलं? बघा, कॅल्सीवर करताना काय करायचंय? आता हे खोडायचं कसं, इथून बघूया, खोडून बघा. हा, गेलं नशीब. चला, शिकतोय थोडं, काय हरकत नाही. 45 लाख गुणिले 6%, हे 2,70,000 तुम्हाला मिळणार कॅल्सीवर, भागिले 2 डिवाइड बाय 2, 1.35 CGST, 1.35 SGST. समजलंय? कळलंय? नीट प्रॅक्टिस करा. तरीही समजा नाही कळलं गणित सोडवताना, सम सोडवताना, तर मला स्क्रीनशॉट काढून पाठवा, सर हे नाही समजलं, परत समजावा, मी तुम्हाला त्याचं उत्तर देऊन टाकेन. कळलंय? ठीक आहे, पुन्हा भेटू लवकरच काहीतरी नवीन शिकण्यासाठी, काहीतरी नवीन करण्यासाठी. सो SYBA, आय होप की अभ्यास बऱ्यापैकी चालला आहे, आपला सिलेबस संपला आहे. पण 1-2 जण मला भेटले आणि त्यांनी सांगितलं, सर थोडेसे अजून गणित द्या ना, म्हणजे मजा येईल, शिकायला बरं वाटेल. ठीक आहे,
एआयचा काळ आहे, आपल्याला काही जास्त विचार करायची किंवा चिंता करायची, घाबरायची गरज नाहीये. परत थोडंसं एआय मारलं, बरं तुम्ही मारू शकता. ग्रोक आहे, जेमिनाय आहे, चॅट जीपीटी आहे, परप्लेक्सिटी आहेत, असे अनेक आहेत. बरोबर, तुम्ही माझ्यापेक्षा जास्त पुढारलेले आहात टेक्नॉलॉजीच्या बाबतीत, तर त्याचा वापर करा आणि मला सजेस्ट करा कमेंटमध्ये की सर हा पण एक एआय आहे, चांगला आहे. राईट, एथिकल यूज ऑफ एआय नेहमी करावा, त्याबद्दल मी कधीच नकार देत नाही. पण एआयच्या मदतीने पूर्ण असाइनमेंट पूर्ण करणं किंवा रिपोर्ट्स पूर्ण करणं किंवा प्रोजेक्ट पूर्ण करणं याचा मी विरोध करतो. बरं, एआय तुमच्या कामाची मदत झाली पाहिजे, काम नाही. फरक आहे. राईट, बस तो फरक आपण जाणून समजायचा आहे आणि अभ्यास आपला करायचा आहे. नथिंग मच. बघूया, मी छोटे छोटे सम्स बनवलेले आहेत जे मला 5 मार्कासाठी उपयोगाचे पडतील. आपण ऑलरेडी केलेले आहेत, पण पुन्हा थोडेसे बघूया. क्षेत्र आपल्याला माहिती आहे, उत्पादक असेल, व्यापारी असेल, टक्केवारी किती आहे? 1. बरोबर. हॉटेल रेस्टॉरंट चालवत असाल, टक्केवारी किती आहे? 5. आणि तुम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर असाल, टक्केवारी किती आहे? 6. राईट, राज्यानुसार आपण बघावं तर 1.5 करोड आणि स्पेशल कॅटेगरी स्टेट्सला किती आहे? 75 लाख. बरोबर. सर्व्हिस प्रोव्हायडर असाल तर तुम्हाला मर्यादा किती आहे? 50,000. आवाज येत असेल ठाकाक ठुकूक ठाकाक ठुकूक. आपण त्या काळात जगतो आहोत जिकडे सिमेंटची जंगल उभे राहत आहेत, तर जवळपास बिल्डिंगचं काम चालू आहे. आपला अभ्यास थांबवू नये. बरोबर. योग्य त्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून अयोग्य गोष्टींवर दुर्लक्ष करणं ही एक कला आपण शिकणं आजच्या काळात गरजेचं आहे. तर त्या आवाजाला करा इग्नोर. आपले व्हिडिओ अनएडिटेड असतात, आपल्या व्हिडिओमध्ये जरा सुद्धा फेरफार नसतो. जे असतं तंतोतंत तसंच असतं. म्हणून पियुष राणा बसलेला तर बसलेलाच दिसणार, इथेच बघतोय तर इथेच बघताना दिसणार, गप्प आहे तर गप्पच दिसणार. राईट, थोडासा एक कट तुम्हाला सापडणार नाही. चला बघूया. येस, तर एक मार्कर घेऊन टाकूया आपण. थोडासा टेक्नॉलॉजीचा वापर शिकतोय. पहिला क्षेत्र आपण पकडलेला आहे उत्पादक आणि व्यापारी. मर्यादा काय आहे? 1.5 करोड आणि स्पेशल कॅटेगरी स्टेट्समध्ये 75 लाख. टक्केवारी किती आहे? 1. या 3 गोष्टी आपल्या डोक्यात राहिल्या फिट की गणित सोडवणं सोपं पडतंय. उदाहरण बघा, त्यांनी दिलंय. श्री राजेश महाराष्ट्रातील व्यापारी, सामान्य राज्य आहे. बरोबर. यांची मागील आर्थिक वर्षातील एकूण उलाढाल 80 लाख आहे. ते संरचना योजनेत निवडतात. सध्याच्या आर्थिक वर्षात त्यांच्या राज्यातील उलाढाल 85 लाख आहे. सर्व आंतरराज्यच आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. संरचना अंतर्गत देय जीएसटी काढा. ठीक आहे. व्यापारी आहे, बरोबर आहे, महाराष्ट्रातला आहे, ठीक आहे. 1.5 करोडची मर्यादा आहे आणि 1% टॅक्स आहे. याची उलाढाल झाली किती? 85 लाख. म्हणजे किती शून्य आहेत? 5. 1% म्हणजे किती शून्य जातील? 2. 5 मधनं 2 गेले, किती उरले? 3. 85 एके 85 आणि 3 शून्य म्हणजे टॅक्स किती येणार आहे? 85,000. अर्धा 42,500 जाणार सीजीएसटी ला आणि अर्धा 42,500 जाणार एसजीएसटी ला. सोपं आहे. कॅल्सीवर करायचं असेल तर 85 लाख म्हणजेच 85 वर 5 शून्य गुणिले 1%. ठीक आहे, तुम्हाला डायरेक्टली कॅल्सीवर येणार आहे 85,000 भागिले 2 म्हणजे 42,500. 42,500 आज काहीतरी नाकावर झालंय लफडं माझ्या. ओके, 85,000 तुमचं आलेलं आहे जीएसटी. येस, आणि याला जर आपण डिवाइड करतोय तर किती येणार आहे? 42,500 हे तुमचं सीजीएसटी येणार आहे आणि 42,500 तुमचं एसजीएसटी येणार आहे. कळलं? सिंपल. सोडवण्याची पद्धत हीच ठेवा. पात्रता तपास. मागील फायनान्शियल इयर मध्ये उलाढाल 80 लाख होती, जी 1.5 करोड पेक्षा कमी आहे. लागू दर राज्यातील उलाढाल 1% आहे. राज्यातील उलाढाल त्याची आहे 85 लाख. एकूण देयक जीएसटीचा 85 लाखावर 1% म्हणजे 85,000. विभागणी करूया, भागिले 2 करून आटपलं. येस. उदाहरण 2. सुश्री प्रिया म्हणजेच कोण? कुमारी. ठीक आहे. आसामतील उत्पादक आहे. आसाम मधील उत्पादक. आसाम हे स्पेशल कॅटेगरी स्टेट आहे. मर्यादा किती आहे? 75 लाख. 1.5 करोड चालणार नाहीये. बरोबर. टक्केवारी किती आहे? 1%. बघूया पुढे. आता 75 लाखाची घंटी डोक्यात फिट ठेवायची. ती पार केली तर तिला जीएसटी लागू, कंपोजिशन स्कीम लागू पडणार नाहीये आणि ती पार नाही केली तर 1% टॅक्स लागू पडणार आहे. स्वतःला या गोष्टींची अगदी निर्धार पक्का ठेवा. कंडिशन्स काय आहेत त्या. यांची मागील फायनान्शियल इयर मध्ये उलाढाल 60 लाख आहे आणि संरचना योजना निवडतात. सध्याची राज्यातील उलाढाल त्यांची 70 लाख आहे. ठीक आहे, 75 लाखापेक्षा कमी आहे, नो प्रॉब्लेम.
70 लाखापेक्षा कमी, 70 लाख, 7वर 6 शून्य, 1% म्हणजे किती शून्य कमी होणार आहेत? 2. 6 मधनं 2 गेले 4, म्हणजे तिची एकूण टॅक्स किती येणार आहे? 70,000. बरोबर. 70चं अर्ध 35, 35 जाणार आहे CGST ला, 35 जाणार आहे SGST ला. बघूया. ओके. मागील वर्षाची उलाढाल 75 लाख पात्र आहे. लागू दर 1% आहे. राज्यातील उलाढाल तिची 70 लाख आहे. एकूण देयक 70 लाखावर 1% म्हणजे 70,000 भागिले 2 केलं 35. येस, कळलं? सोपं. हा, बस आपल्याला कॅल्सी वापरायची थोडीशी सवय टाकावी लागणार. श्री अमित महाराष्ट्रातील व्यापारी आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. उलाढाल 1.40 कोटी म्हणजे 1.5 कोटीपेक्षा कमी आहे. ओके. आणि संरचना योजना निवडतात. सध्याची राज्यातील उलाढाल 1.45 कोटी आहे. परत तेच झालं, 1.5 कोटीपेक्षा कमी आहे ना, बरोबर. अरे देवा, बघा मला झोपायला लागली. तुम्हाला काय होणार आहे? 5 लाख सूट पुरवठा समाविष्ट का, पण संपूर्ण उलाढालीवर. आता ते समाविष्ट काय आहे काय नाहीये उडत गेलं. आपल्याला फक्त एकूण उलाढाल बघायची आहे. तो टॅक्स फ्री गोष्टी वीक का टॅक्सेबल गुड्स वीक, आम्हाला त्याच्याशी काही लेनदेन नाहीये. पात्रता 1.5 कोटीपेक्षा कमी आहे, पात्र आहे, नो प्रॉब्लेम. टक्केवारी 1. आता त्याची उलाढाल आहे 1,45,00,000 म्हणजे 5 शून्य. बरोबर. 5 मधनं 2 गेले 3 म्हणजेच 1,45,000. बरोबर. 14चं अर्ध 7, 5चं अर्ध 2 आणि अजून एक, राईट. म्हणजेच काय तर 72,500. 72,500 एवढं हे तुमचं GST लागू पडणार. कळलं? येस. क्षेत्र क्रमांक 2 आपल्याकडे आहे. काय आहे? हॉटेलवाले आहेत. बंधू आपले कोण आहेत? आता हॉटेल चालवत आहेत. क्षेत्र 2 रेस्टॉरंट मालक. पण दारू शिवाय अल्कोहोल विकता येत नाही, ही मर्यादा लक्षात ठेवायची आहे. टक्केवारी किती आहे? 5% आहे. बरोबर आहे. येस, हे आपल्याला माहिती आहे. उलाढालीची मर्यादा आहे 1.5 करोड, काही प्रॉब्लेम नाहीये. बघूया. श्री शर्मा महाराष्ट्रातील रेस्टॉरंट यांच्या मागील फायनान्शियल इयर उलाढाल 45 लाख आणि संरचना योजना निवडतात. सध्यातील त्यांची उलाढाल आहे 55 लाख, 1.5 लाखापेक्षा कमी आहे, नो प्रॉब्लेम. मग 55 गुणिले 5 तुम्हाला येत असेल तर उत्तम, मला येत नाहीये. 5 5 25, 2 वर गेले, परत 5 5 25 अधिक 2 27 म्हणजेच 2,75,000. ओके. 2 लाखाचं अर्ध 1 लाख आणि 75चं अर्ध 37,500 म्हणजे 1,37,500 ही आमची फूट होणार आहे टॅक्स. कॅल्सीवर करताना 55 लाख गुणिले 5% तुम्हाला डायरेक्ट उत्तर मिळणार आहे 2,75,000 भागिले 2. हे जर तुम्ही कराल तर 1,37,500, 1,37,500 एवढा तुमचा टॅक्स येणार आहे. कळलं? सिंपल. श्री नेहा. आता बघा स्पेशल कॅटेगरी सगळ्या पोरीच पकडल्यात AI पण. AI पण हुशार आहे. नेहा उत्तराखंडातील रेस्टॉरंट विशेष श्रेणी, बरोबर, यांची मागील फायनान्शियल उलाढाल 60 लाख होती, या वर्षी 65 लाख आहे. ठीक आहे. बरोबर. स्पेशल कॅटेगरी स्टेटला किती मर्यादा? 75 लाखाची मर्यादा आहे, त्यापेक्षा कमीच आहे ना बाईचं आपल्या. ठीक आहे. मग 65वर 5, 5 5 25, 2 गेले, 5 30 अधिक 2 32 म्हणजेच 3,25,000. बरोबर. 3चं अर्ध माहित नाही. ठीक आहे. मग बे कम बे, बरोबर, 1 उरला 12, बेसक 12 म्हणजे 162,500 एवढं त्याचं टॅक्स येणार आहे. बघूया. बरोबर. 3,25,000 आलं आपल्याला. कॅल्सीवर करायचं असेल तर असंच करा. 65 लाख गुणिले 5% डायरेक्ट येणार 325 भागिले 2. तुमच्याकडे कॅल्सी नसेल तर आमचे कॉमर्सचे मित्र तुमचे असतील जवळपास बसणारे, त्यांना सांगा की बाबा माझ्या ह्या तारखेला कॅल्सी घेऊन ये, मला तुझी मदत लागणार, पण परत द्यायचं. ओके. आपला पेपर आटपून परत द्यायचं. ठीक आहे. तो वाद करायचा नाही. कॅल्सी घ्या मदत म्हणून, कॅल्सी वापरा परीक्षेत आणि परत ते त्यांना द्या ज्यांच्याकडून आपण घेतो. कळलं?
उदाहरण तिसरं, श्री कुमार गुजरातमधील रेस्टॉरंट चालवत आहेत. म्हणजे आपलं सेव टमाटाનું શાક आणि बाजरे की रोटली आणि ते दही आणि ते काय अजून काय असतं, काठियावाडीत गेलेत का बघा जाऊन काय असतं ते. मी जात नाही, मला आवडत नाही विशेष वेज. फायनान्शियल इयर उलाढाल 1.20 कोटी आणि संरचना योजना. सध्याची राज्यातील उलाढाल 1.35 कोटी आहे. 1.5 कोटीपेक्षा कमी आहे आहे बरोबर. टक्केवारी किती आहे 5. 5 5 25, 5 आणि 2 कॅरी 5 त्रिक 15 अधिक 2 17, 1 कॅरी 5 1 5 अधिक 1 6 म्हणजे 6 7 5 6,75,000. बरं, तुम्ही श्रीमंत आहात कॅल्सीवाले, मला हे तोंडी करायची सवय झालेली आहे, गरीब माणूस मी. बघा 6,75,000 आलं, भागिले 2 केलं की 3 37 500, 3 37 500 CGST आणि SGST. कळलंय? येस. आता क्षेत्र क्रमांक 3 आपलं इतर म्हणजेच काय सेवा क्षेत्र आहे. सेवा क्षेत्रात तुम्हाला मर्यादा किती आहे 50 लाख. टक्केवारी आपली किती आहे 6%. बरोबर, सिंपल. बस तेवढंच लक्षात ठेवायचं आहे. श्री सिंह आपले कुठचे आहेत, महाराष्ट्रातील आहेत, फ्रीलान्सर आहेत. ओके, नो प्रॉब्लेम. फायनान्शियल मागील वर्षात त्यांची उलाढाल होती 35 लाख आणि आता मात्र उलाढाल आहे बाप्याची आपल्या 42 लाख. 50 लाखापेक्षा कमी आहे आहे. कंपोजिशन स्कीम मध्ये रजिस्टर करू शकतो. टक्केवारी किती आहे 6. मग 42 वर 6, 6 दुणे 12, 1 गेला, 6 चोक 24 अधिक 1 25 म्हणजे 2,52,000. ठीक आहे, बघा. ओके, श्रीमंत लोक कॅल्सीवर फटाफट करा, काही प्रॉब्लेम नाही. माझ्यासारख्या गरिबांसारखंच राहणं पाहिजे असे माझी अजिबात मागणी नाही. तुम्ही श्रीमंत राहा, कॅल्सीवर करा. 2,52 त्याचे अर्धे 1,26,000, 1,26,000 CGST आणि 1,26,000 SGST. कळलं? ठीक आहे, जाऊ पुढे. ओके, उदाहरण 2. सुरुश्री गुप्ता मिश्रित पुरवठादार मुख्यतः सेवा केरळमध्ये. आता हे स्पेशल कॅटेगरी स्टेट इकडे लागू पडत नाहीये, बरोबर. उलाढाल मागील वर्षाची होती तिची 48 लाख आणि या वर्षी बाईने काम केलंय 49 लाख. ओके, मग 49 गुणिले 6, 6 9 54, 4 आले, 5 वर गेले, 6 चोक 24 अधिक 5 29 म्हणजे 294, 2,94,000 एवढा तिचा एकूण टॅक्स होतोय. भागिले तुम्ही 2 करणार म्हणजे 1,47,000 CGST आणि 1,47,000 SGST. कळतंय? शेवटचं गणित तुमच्या समजण्यासाठी तुमच्याच मागणीवर, पण नीट बघा, पूर्ण व्हिडिओ बघा, प्रॅक्टिस करा. असेच सम्स एक्झाम्समध्ये विचारले जातील जेणेकरून तुम्हाला चांगलं मार्क स्कोर करायला मिळतील. श्री पटेल हा त्रिपुराचा आहे, विशेष कॅटेगरी स्टेटचा आहे, पण 50 लाखाचीच मर्यादा सगळ्यांना सरसकट लागू आहे. इथे 1.5 करोड आणि 75 लाखाची विभागणी करायची गरज नाहीये. ओके, मागील वर्षी बाप्याची आपल्या उलाढाल होती 40 लाख आणि आता सध्याची उलाढाल आहे 45 लाख. मग 45 लाखावर 6%, 5 चक 30, 3 गेले, 6 चोक 24 अधिक 3 27, 2,70,000. 2चं अर्ध 1, 70चं अर्ध 35, 1 35, 1 35. कळलं? बघा, कॅल्सीवर करताना काय करायचंय, आता हे खोडायचं कसं इथून बघूया, खोडून बघा. हा गेलं नशीब. चला शिकतोय थोडं, काय हरकत नाही. 45 लाख गुणिले 6% हे 2,70,000 तुम्हाला मिळणार कॅल्सीवर, भागिले 2 डिवाइड बाय 2, 1.35 CGST, 1.35 SGST. समजलंय? कळलंय? नीट प्रॅक्टिस करा. तरीही समजा नाही कळलं गणित सोडवताना, सम सोडवताना, तर 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 मला स्क्रीनशॉट काढून पाठवा, सर हे नाही समजलं, परत समजावा, मी तुम्हाला त्याचं उत्तर देऊन टाकेन. कळलंय? ठीक आहे, पुन्हा भेटू लवकरच काहीतरी नवीन शिकण्यासाठी, काहीतरी नवीन करण्यासाठी.